मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक्झाम्पल नंबर 3 MCQ नंबर 3 डिस्कस करायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण पहिले 2 MCQ बघितले होते. तुम्हाला याच्या सॉफ्ट कॉपी सरांनी पाठवत असतील. त्यामुळे थर्ड MCQ जे आहे ते मी डायरेक्ट वाचतोय आणि ते आपण लगेच सॉल्व करायचं आहे. तुम्ही पण ते जे MCQ दिले ते स्टेप बाय स्टेप मी जसं सांगतो त्या पद्धतीने बघत चला. So the third MCQ is the length of oscillation of simple pendulum. The length of oscillation of simple pendulum of constant length at the earth surface is t. म्हणजे अर्थ सरफेसवर सिंपल पेंडुलमची कॉन्स्टंट लेंथ आहे ज्याचा टाइम पिरियड आहे t. ओके. इट्स पिरियड इनसाइड द माइन इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ वरती पिरियड आणि इनसाइड द माइन तुम्हाला माहिती असेल खान असते ती विच इज प्रेझेंट just below the surface of the earth. Options काय दिलेत? When pendulum is present inside the mine less than t, greater than t, equal to t, cannot be compared. Surface of earth याच्यावरती लेंथ किती आहे सिंपल पेंडुलमची? L. टाइम पिरियड किती आहे? t. ओके. किती टाइम पिरियड इट इज सेड टू बी? t. इनसाइड द माइन म्हणजे हाच द सरफेस ऑफ अर्थ असेल. इफ दिस इज सरफेस ऑफ अर्थ तुम्ही आत चाललाय म्हणजे जर माइंड असे असेल, माइंड मीन्स इनसाइड द अर्थ. ओके. मीन्स यू आर गोइंग टुवर्ड द डेप्थ ऑफ द अर्थ. सरफेस ऑफ अर्थ वरती ग्रॅव्हिटी असते g. बरोबर. व्हेन यू आर मुव्हिंग इनसाइड द अर्थ व्हॉट हॅपन्स टू g? ग्रॅव्हिटी decreases. ओके. ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. मग जर ग्रॅव्हिटी इनसाइड द अर्थ सरफेस ही जर माइन असेल, माइन काय असते? जस्ट बिलो द सरफेस ऑफ अर्थ ना. मग इनसाइड द माइन काय असते? ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. जर ग्रॅव्हिटी डिक्रीज होत असेल तर टाइम पिरियड काय होतो? इन्क्रीजेस. स्क्वेअर रूट L/G. कारण टी लेंथ आणि g मध्ये रिलेशन कसं आहे? t proportional to square root of L/G, length of the simple pendulum आणि divided by acceleration due to gravity. मग जर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी होत असेल तर टाइम पिरियडची व्हॅल्यू काय होणार आहे? वाढत चालणार आहे. ओके. सो g decreases time period of simple pendulum inside the mind. Inside the mind it will increases. So option is B. सरफेस ऑफ अर्थ वरती टाइम पिरियड किती होता? t. इनसाइड द माइन म्हणजे माइन मध्ये टाइम पिरियड काय केला? वाढत गेला. म्हणजे माइन मधला टाइम पिरियड हा सरफेसवरच्या टाइम पिरियड पेक्षा जास्त असणार आहे. सो टाइम पिरियड इनसाइड द माइन इज ग्रेटर दॅन टाइम पिरियड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सो ऑप्शन बी. नेक्स्ट वन. Particle executing SHM of amplitude 4 cm. Okay. Time period 4 seconds. The time taken by it to move from positive to extreme position to half its amplitude is. म्हणजे amplitude 4 cm आहे. X is equal to A. Time period 4 seconds आहे. Time taken by it to move from positive to extreme position to half the magnitude of amplitude is. एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं इक्वेशन? एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं इक्वेशन पार्टिकलचं? आणि मेन पोझिशनला काय असतंय? मेन पोझिशनला असतं x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. एक्स्ट्रीमला काय असते? y इज इक्वल टू a cos ओमेगा टी. बरोबर. पार्टिकल स्टँड फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन हे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये बघितलेलं आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला y इज इक्वल टू a cos ओमेगा टी आणि मेन पोझिशनला इक्वेशन काय असते? x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. इथून एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झालाय आणि मॅग्निट्यूड काय आहे नंतर? टाइम टेकन बाय इट टू मूव फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू हाफ द एम्प्लिट्यूड म्हणजे इथं आल्यानंतर हाफ द मॅग्निट्यूड. बरोबर का? म्हणजे हाफ द मॅग्निट्यूड असेल तर या ठिकाणी काय होणार आहे? बरोबर. इकडून स्टार्ट झालं. y इज इक्वल टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. x इक्वल टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट x
एक्स्ट्रीम पोझिशनपासून डिस्प्लेसमेंट असतंय वाय. हे फक्त दोन्ही कंपॅरिझनसाठी आपण घेतलेलं आहे. मग किती आहे हाफ डिस्टन्स कव्हर केलं. देअरफॉर a/2 इज इक्वल टू a cos ओमेगा टी. देअरफॉर 1/2 इज इक्वल टू cos ओमेगा टी. बरोबर. देअरफॉर ओमेगा टी इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1/2. cos इनवर्स ऑफ 1/2 काय असतो. इट इज सेड टू बी π/3. cos इनवर्स ऑफ 1/2 इज सेड टू बी π/t. बरोबर. आता गिव्हन काय दिले बघा. amplitude 4 cm and period t is equal to 4 seconds. Time taken by it to move from positive extreme to half its magnitude. म्हणजे हे π/3 आलं. आता गिव्हन याच्यामध्ये कॅपिटल टी दिला आहे, तो कसा घ्यायचा बघा. ओमेगाची व्हॅल्यू काय 2π/t इंटू टी इज इक्वल टू π/3. ओके. सो पाय गेट्स कॅन्सल. सो टी इज इक्वल टू कॅपिटल T/6. पण टाइम पिरियड किती आहे. टाइम पिरियड बघा इट इज 4 सेकंड. म्हणजे 4/6 इट इज 2/3 seconds. सो ऑप्शन इज सेड टू बी बी. ऑप्शन्स काय आहेत. √3/2 seconds, 2/3 seconds, 1/3 seconds आणि 1 seconds. तुमचं ऑप्शन किती आलं. टी इज इक्वल टू 2/3 seconds. कधी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला असेल तर y इज इक्वल टू असते निगेटिव्ह y इज इक्वल टू a cos. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम किंवा कुठलीही एक्स्ट्रीम पोझिशन घ्या, डिस्प्लेसमेंट ऑलवेज cos. कोणतीही मेन पोझिशन घ्या, डिस्प्लेसमेंट ऑलवेज साइन. सो कीप इन माइंड एक्स्ट्रीम पोझिशनला cos असते आणि मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट कसं असतंय साइन असते. ठीक आहे. सो लेट डिस्कस टू द नेक्स्ट MCQ. त्याच्यामध्ये एक फिगर दिली बघा. मी त्याच्यामध्ये फक्त फिगर काढलं पहिल्यांदा. एक अशी अरेंजमेंट दिली म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आहे बघा स्प्रिंगचं. MCQ नंबर 5. दिस इज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. इथं मास आहे म्हणजे ही सिस्टीम कशी आहे. स्प्रिंग मास ऑसिलेटर. या स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे K1, या स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे K2. ही वायर आहे A, वायर आहे B. म्हणजे ही सिस्टीम कशी आहे. इट इज सेड टू बी स्प्रिंग मास ऑसिलेटर. It is said to be spring oscillator. A mass m is suspended by means of two coiled spring. Two coiled spring ला एक mass attach केला आहे. When which have the same length and unstretched condition as shown in figure. Their force constants are K1 and K2 respectively. When set into vertical vibrations, the period will be. When set into vertical vibrations, period will be. आता स्प्रिंगची अरेंजमेंट कशी आहे. सिरीज एका पॅरलल सांगा. स्प्रिंगची अरेंजमेंट कशी आहे. सिरीज एका पॅरलल. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये के इक्विव्हॅलेंट काय असतो. इट इज K1 + K2 ना. हे आपण कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स चॅप्टरमध्ये बघितलं. सिरीज कॉम्बिनेशन असेल, पॅरलल कॉम्बिनेशन असेल. पॅरलल कॉम्बिनेशनला स्प्रिंग कॉन्स्टंट कसा लिहायचा. के इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू K1 + K2 फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. मग टाइम पिरियड काय आहे त्याचा ऑसिलेशनचा टोटल काय विचारलं त्यांनी. इट इज 2π√m/k दिलाय. बरोबर. पण अरेंजमेंट कुठली आहे स्प्रिंगची. पॅरलल अरेंजमेंट आहे. पॅरलल अरेंजमेंटला यांचा के काय घ्यायचा. पॅरललमध्येच घ्यायचा. देअरफॉर टी इज इक्वल टू 2π√m/k1 + K2. ओके. K1 + K2 काय घेतला तर हा K इज इक्वल टू काय घेतला. के इक्विव्हॅलेंट आणि इक्विव्हॅलेंट काय आहे पॅरलल कॉम्बिनेशनचा K1 + K2. ऑप्शन्स बघा. 2π√m/K1 + K2. ऑप्शन बी 2π√m/K1 - K2. 2π√m/K1/K2 and option D 2π√m/K1/K2. So which option is correct? Option A. Option A is
करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट हा थेरॉटिकल आहे. इन केस ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन, आपल्याला माहिती आहे फोर्स्ड व्हायब्रेशन आणि फ्री व्हायब्रेशन. अंडर द कॉन्स्टंट application of the force, the body performs simple harmonic motion. That vibrations of the body or oscillations of the body is called as the forced oscillations. Okay, and when the body is moving with its natural frequency, oscillate with its natural frequency after removal of the applied forces, then its own natural frequency vibration are said to be a free vibrations or free oscillations. In case of forced vibrations, the resonance waves become very sharp when damping force is very small, quality factor is small, applied periodic force is small, restoring force is small. मग बघा रेझोनन्स कधी होतो. रेझोनन्स आपण डायग्राम काढली होती बघा. याला रेझोनन्स म्हणायचं असतं, याला रेझोनन्स म्हणायचं असतं. रेझोनन्स कुठे झालाय? फिगर नंबर 1 मध्ये झालाय का फिगर नंबर 2 झालाय? दिस इज फिगर 1 अँड दिस इज फिगर 2. फिगर 2 मध्ये झालाय का फिगर 1 मध्ये झालाय? रेझोनन्स 1 मध्ये झालाय, कारण फ्रिक्वेन्सी काय झाली? शार्प झाली. पीक हा शार्प आहे, त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. त्यामुळे जितका नॅरो पीक असणार आहे, पीक जितका नॅरो तितकं डॅम्पिंग खूप कमी असतं वेव्हचं. डॅम्पिंग म्हणजे ॲम्प्लिट्यूड डिक्रीज जो फॅक्टर असतो तो खूप कमी असतो. डॅम्पिंग इज अ स्मॉल. का? जितका पीक नॅरो तितकं डॅम्पिंग स्मॉल असणार आहे. बरोबर. नॅरो पीक आहे म्हणून डॅम्पिंग स्मॉल. पीकची इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजे बघा की एरिया किती कव्हर केला आहे. इथून हा एरिया बघा, म्हणजे ॲम्प्लिट्यूड याची खूपच वाढत गेली, परत कमी होत गेली. तर शार्प इन्क्रीज, शार्प डिक्रीज. सो बिफोर ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स्ड ऑसिलेशन्स अँड आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स्ड ऑसिलेशन्स, टोटल फ्रिक्वेन्सी बिकम्स natural frequency. It is said to be FR. I can say the natural frequency of vibration is said to be FR. त्यामुळे सडन इन्क्रीज, सडन डिक्रीज, टोटल ॲम्प्लिट्यूड रिमेन्स द सेम. त्यामुळे ॲम्प्लिट्यूड रिमेन्स द सेम असेल बिफोर फोर्स्ड ऑसिलेशन्स, आफ्टर फोर्स्ड ऑसिलेशन्स. डॅम्पिंग त्याचं खूप कमी असतं. डॅम्पिंग खूप कमी म्हणजे डिक्रीज इन द मॅग्निट्यूड ऑफ द ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल. त्यामुळे काय असणार आहे? इन फोर्स्ड ऑसिलेशन्स रेझोनन्स वेव्स बिकम्स व्हेरी शार्प वेन डॅम्पिंग फोर्स इज व्हेरी स्मॉल. हे लक्षात ठेवा. जितकं शार्प वेव्ह असणार आहे, म्हणजे हा जो पीक बघा, हा पीक असतो याची विड्थ वाढत गेली, याची विड्थ कमी होत गेली, म्हणजे ही वेव्ह कशी आहे? शार्प. वेव्ह शार्प आहे याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये डॅम्पिंग खूप कमी असतं. सो लेट अस डिस्कस द नेक्स्ट न्यूमेरिकल, नेक्स्ट एमसीक्यू. एमसीक्यू अगदी सिंपल आहे. काही ठिकाणी तुम्हाला थोडं लॉजिक लावावं लागणार आहे, कारण कुठलाही डेरिव्हेशनचा पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला करत बसायचं नाही. Two springs of constant K1 and K2 are joined in a series combination. मगाशी कसं कॉम्बिनेशन होतं स्प्रिंगचं? पॅरलल कॉम्बिनेशन होतं. आता कसं कॉम्बिनेशन आहे स्प्रिंगचं? सिरीज कॉम्बिनेशन. ओके. इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ द कॉम्बिनेशन इज गिवन बाय ऑप्शन ए दिला आहे K1 K2 अपॉन K1 प्लस K2. नेक्स्ट ऑप्शन आहे K1 प्लस K2. नेक्स्ट आहे K1 प्लस K2 अपॉन 2 आणि नेक्स्ट रूट K1 K2. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असताना इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट, म्हणजे जसं इक्विव्हॅलेंट घेतलं होतं आपण, तसा या कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट काय असणार आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. सेकंडली बघा एमसीक्यू नंबर 7चं कुठलं ऑप्शन करेक्ट येत आहे? सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन कसं असतंय? 1 अपॉन KS घेतो इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. कसं घेणार? therefore 1 upon Ks is equal to K1 plus K2 upon K1 K2. therefore Ks is equal to K1 K2 upon K1 plus K2. आहे का बघा? इक्विव्हॅलेंट स्प्रिंग कॉन्स्टंट इट इज K1 K2 upon K1 plus K2. ऑप्शन आले 7 नंबर. So in series combination equivalent spring constant is said to be Ks is equal to K1 K2 upon K1 plus K2. So this you should keep in mind. Series combination and parallel combination. Series combination चा spring constant असा असतो
तर पॅरल कॉम्बिनेशनचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा असा असतो के इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू k1 प्लस k2. नेक्स्ट पार्टिकल हॅज सिंपल हार्मोनिक मोशन. पार्टिकल हॅज सिंपल हार्मोनिक मोशन. द इक्वेशन ऑफ इट्स मोशन इज. इक्वेशन ऑफ मोशन कसं दिले बघा. इक्वेशन ऑफ मोशन इज x इज इक्वल टू 5 sin 4t minus pi by 6. X is equal to 5 sin 4t minus pi by 6, where x is its displacement. If displacement of the particle is 3 units, then velocity is. Displacement of particle is 3 units, then its velocity is. आता या इक्वेशन मध्ये बघा याने ऑप्शन्स काय दिलेत बघा. इक्वेशन आपल्याला माहिती आहे ऑप्शन्स काय दिलेत. a is equal to 16, b is equal to 20, c is equal to 5 pi by 6 and d is equal to 2 pi by 3. So displacement of the particle is 3 units, then its velocity is. Velocity चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. v is equal to omega square root a square minus x square. ओके. मग या गिव्हन वरून बघा इक्वेशन काय आहे. x is equal to 5 sin 4t minus pi by 6. सो a किती आहे इक्वेशन वरून. a is said to be 5, ओमेगा is equal to 4 आणि x किती दिलाय 3. ठीक आहे. देयरफॉर वेलोसिटी काय येणार आहे. ओमेगा किती आहे 4, a किती आहे a स्क्वेअर होणार 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. सो इट इज 4 25 मायनस 25 minus 9. So 4 into root 16. So 4 into 4 velocity is said to be 16 meter per second. Velocity is said to be 16 meter per second. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. velocity of particle, displacement of particle, acceleration of the particle from mean positions equations काय आहे तुम्हाला माहिती आहे. from extreme positions equations काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ओके. सो ऑप्शन ए 16 आहे, ऑप्शन बी 20 आहे, ऑप्शन सी 5 pi by 6 आणि ऑप्शन डी आहे 2 pi by 3. सो युअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, v is equal to 16 meter per second. Next one, the time period of mass suspended from a spring is t. Time period of mass suspended from spring is t. If spring is cut into 4 equal parts. Spring is cut into 4 equal parts म्हणजे बघा एक स्प्रिंग होती ज्याला एक मास अटॅच केला होता, त्याचा टाइम पिरियड होता टी. आता स्प्रिंग काय केली 4 इक्वल पार्ट्स मध्ये कट केलेली आहे. सेम मास इज सस्पेंडेड फ्रॉम वन ऑफ द पार्ट्स, देन द न्यू टाइम पिरियड विल बी. न्यू टाइम पिरियड या केसमध्ये कसा येईल बघा. न्यू टाइम पिरियड इज असा स्प्रिंग होता या केसमध्ये आणि तसा मास अटॅच केला होता. ओके. मास अटॅच स्प्रिंग काय केली 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केली अशी आणि कुठेतरी एका एनी वन पार्टला अप्लाय केलं. मग याचा टाइम पिरियड काय टी डॅश. याचा टाइम पिरियड किती होता टी. पण टी इज इक्वल टू काय असतंय 2 pi स्क्वेअर रूट m बाय के. बरोबर. 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झाले म्हणजे के कसा डिवाइड झाला. के इज डिवाइडेड ॲज ए के बाय 4. देयरफॉर न्यू टाइम पिरियड काय असणार आहे टी डॅश इज इक्वल टू 2 pi स्क्वेअर रूट m अपॉन के इज सेड टू बी के बाय 4. सो इट इज 2 pi 4m बाय के. 4 चा स्क्वेअर रूट घ्या 2 इंटू 2 pi स्क्वेअर रूट m by k. So t dash is 2t. So t dash is equal to 2t. ऑप्शन्स काय दिलेत बघा. ऑप्शन ए दिलाय t by 2, ऑप्शन बी दिलाय t, ऑप्शन सी t by 4 and ऑप्शन डी it is said to be 2t. So new time period will be t dash is equal to 2t. लक्षात घ्या एक स्प्रिंग होता, स्प्रिंग कॉन्स्टंट की 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं म्हणजे के बाय 4 झालं. टाइम पिरियडचा ऍक्च्युअल फॉर्म्युला काय टी इज इक्वल टू 2 pi स्क्वेअर रूट m बाय के. के इज डिवाइडेड ॲज ए 4 इक्वल पार्ट्स. सो के इज रिप्लेस्ड ॲज ए के बाय 4
सो 4m/k 4चं स्क्वेअर रूट 2 आलं 2 पाय रूट m/k म्हणजेच काय असतो टाइम पिरियड दॅट इज सेड टू बी t. सो t डॅश इज इक्वल टू 2t. t डॅश इज इक्वल टू 2t. सो ऑप्शन इज सेड टू बी D. Next, number 10. A particle of mass m is hanging vertically by an ideal spring of force constant k if the mass is made to oscillate vertically. If the mass is made to oscillate vertically, its total energy is particle m hanging vertically by an ideal spring. म्हणजे सेम आयडियल स्प्रिंगला पार्टिकल अटॅच केला म्हणजे मास अटॅच केला परफॉर्मिंग द ऑसिलेशन्स व्हर्टिकली. दिस इज व्हर्टिकल ऑसिलेशन्स नॉट हॉरिझॉन्टल ऑसिलेशन्स. बरोबर आहे का? ऑसिलेशन्स आयदर व्हर्टिकल असतील किंवा हॉरिझॉन्टल्स असतील. त्यांची कायनेटिक एनर्जी काय, पोटेन्शियल एनर्जी काय आणि टोटल एनर्जी काय ते आपण डिस्कस करायचं आहे. मग त्याने क्वेश्चन काय विचारला आहे, मास इज मेड टू ऑसिलेट व्हर्टिकली व्हर्टिकल ऑसिलेशन्स. इट्स टोटल एनर्जी इज ऑप्शन ए minimum at mean position, option B maximum at extreme position, option C maximum at mean position, same at all positions. काय विचारलं आहे, टोटल एनर्जी either you can take mean position or extreme position. mean position ला टोटल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. पण mean position ला पोटेन्शियल एनर्जी 0, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. एक्स्ट्रीम पोजिशनला काय असते, टोटल एनर्जी इज इक्वल टू अगेन कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. एक्स्ट्रीम पोजिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, कायनेटिक एनर्जी 0. म्हणजे परत काय झालं, मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोजिशनला टोटल एनर्जी कन्झर्व झाली. आणि जर असं असेल तर इन बिटवीन द बोथ कायनेटिक एनर्जी 50% असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी 50% असणार आहे. म्हणजे परत टोटल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे, कन्झर्व असणार आहे. त्यामुळे ऑसिलेशनचा कुठलाही पॉईंट घ्या, आयदर यू कॅन टेक हॉरिझॉन्टल ऑसिलेशन्स or you can take a vertical oscillations. At all points, mean, extreme or in between mean and extreme positions, total energy always said to be conserved. कारण एक जरी एनर्जी कमी झाली दुसरी एनर्जी वाढते, पण दोघांची ॲडिशन ऑलवेज काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणून ऑप्शन बी टोटल एनर्जी इज सेम ॲट ऑल पोझिशन्स. ठीक आहे. नेक्स्ट इट इज नंबर 11. A mass m is suspended from light spring. Light spring ला capital M mass suspend केला आहे. MCQ number 11. And additional mass m added displaces the spring further by distance x. म्हणजे स्प्रिंगचं आणखी डिस्प्लेसमेंट झालं x. Okay. Now the combined mass will be oscillate on the spring with the period. Combined mass oscillations with the spring with the period they calculate करायचं आहे. So let us discuss this problem. मास m सस्पेंड केलेला आहे. ओके, किती सस्पेंड केला आहे, मास m या ठिकाणी सस्पेंड केला आहे. ओके, या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट काय आहे, kx मायनस kx किंवा प्लस kx, फक्त मॅग्निट्यूड घ्या. मग mg वेट कसा ॲक्ट होणार आहे याच्यावरती, असं व्हर्टिकल डाऊनवर्ड्स, आणि रिस्टोरिंग फोर्स असणार आहे व्हर्टिकली अपवर्ड्स. ओके, mg काय करतोय, mgचं काय काम आहे, mg प्रोड्युसेस एक्सटेन्शन इन अ स्प्रिंग. mg प्रोड्युसेस एक्सटेन्शन इन अ स्प्रिंग. मग जितका हा mg एक्सटेन्शन प्रोड्यूस करणार आहे डाऊनवर्डला, तितका रिस्टोरिंग फोर्स कसा असणार आहे अपवर्डला. म्हणून मी काय म्हणतो, mg एक्सटेन्शन प्रोड्यूस करणार आहे तितकाच रिस्टोरिंग फोर्स त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे kx. mg इज इक्वल टू kx. देअरफॉर आय कॅन राईट हियर mg अपॉन x इज इक्वल टू k. सो इट इज mg अपॉन x इज इक्वल टू k. ओके, मग याने काय म्हटलंय, मास m इज सस्पेंडेड फ्रॉम लाईट स्प्रिंग अँड ॲडिशनल मास m. म्हणजे पहिल्यांदा होता m, नंतर आणखी मास कनेक्ट केला, आणखी एक छोटासा मास कनेक्ट केला m. पण टोटल मास काय झालं, इट इज टोटल मास इज सेड टू बी m प्लस m ना. टोटल मास इज सेड टू बी m प्लस m. बरोबर आहे का. मग कंबाइंड मास विल ऑसिलेट ऑन द स्प्रिंग विथ द पिरियड. कंबाइंड मास ऑसिलेट विथ द स्प्रिंग कसा असणार आहे सांगा, कंबाइंड मास
ऑप्शन्स काय काय दिलेत? टी इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम प्लस एम बाय एम जी एक्स, टी इज इक्वल टू पाय बाय 2 रूट एम जी अपॉन एक्स एम प्लस एम, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम प्लस एम एक्स अपॉन एम जी, एंड टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम जी अपॉन एक्स एम प्लस एम. 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के हा तर फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. पण कंबाईंड मास काय आहे सिस्टीमचं? एम प्लस एम अपॉन के. केची व्हॅल्यू काय? एम जी अपॉन एक्स. सो इट इज 2 पाय स्क्वेअर रूट एम प्लस एम इंटू एक्स डिवाइडेड बाय एम जी. सो दैट इज द टाइम पीरियड ऑफ कंबाइंड सिस्टम. टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम प्लस एम एक्स अपॉन एम जी. ऑप्शन काय बघा? सी ऑप्शन दिलाय बघा. टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम प्लस एम इंटू एक्स डिवाइडेड बाय एम जी. So this is the combined mass of oscillation of the spring with this is the time period t. Combined mass m plus m असणार आहे, त्याचा टाइम पिरियड असणार आहे t. ठीक आहे. So next MCQ is number 12. Number 12. Velocity at mean position of particle executing SHM is v. mean position पासून velocity SHM execute करताना किती आहे त्याची? v. Then velocity of particle at a distance equal to half of its magnitude is. Half of its magnitude is. Amplitude is. बरोबर. mean position ला किती होती? v. हे न्यूमेरिकल MCQ नंबर 12 आहे. at mean position किती आहे वेलॉसिटी? v. डिस्प्लेसमेंट झालं. वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट ए डिस्टन्स इक्वल टू हाफ द ॲम्प्लिट्यूड. म्हणजे मीन पोझिशनला वेलॉसिटी v होती, ती आहे एक्सट्री पोझिशन हाफ द ॲम्प्लिट्यूड. म्हणजे बरोबर सेंटर आल्यानंतर, बरोबर. म्हणजे x इज इक्वल टू काय? a/2. तर हे काय आहे? टोटल ॲम्प्लिट्यूड a. कुठं आला पार्टिकल? बरोबर सेंटरला आला आहे. मीन पोझिशन डिस्टन्स इक्वल टू हाफ द ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचं बरोबर हाफ डिस्टन्सला आला आहे. या ठिकाणी व्हॅलॉसिटी काय? ती व्हॅलॉसिटी काय असणार आहे? व्ही डॅश. ओके. सो व्ही डॅश इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ऑप्शन्स काय दिलेत बघा. ए इज इक्वल टू रूट 3/4 इंटू व्ही. म्हणजे या ठिकाणी किती व्हॅलॉसिटी असणार आहे? रूट 3/4 इंटू व्ही, रूट 3/2 इंटू व्ही, 2v और 4v. सो लेट अस सी. दिस v डॅश इज इक्वल टू ओमेगा दिलाय का या केसमध्ये? ओमेगा नाही दिलेला. सो लेट अस सी. ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू किती आहे? a/2. म्हणजे a/2चं काय होणार आहे? स्क्वेअर होणार आहे. देयरफॉर v डॅश इज इक्वल टू ओमेगा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4. देयरफॉर v डॅश इज इक्वल टू ओमेगा 4a square minus a square by 4. So v dash is equal to omega 3a square. 4 square root क्या येणार आहे? 2. So omega by 2. So v dash is equal to a square square root क्या येणार आहे? a येणार आहे. a omega into root 3 by 2. Therefore v dash is equal to root 3 by 2 into a omega. पण a omega is equal to काय? velocity. v is equal to रूट 3/2 इंटू v. हा v डॅश आहे. v काय आहे? इट इज टू बी ए ओमेगा. सो ऑप्शन ए इज इक्वल टू रूट 3/4, b इज इक्वल टू रूट 3/2 इंटू v. सो न्यू वेलोसिटी v डॅश एक्झॅक्टली ॲट द सेंटर इन बिटवीन मीन टू एक्सट्री पोझिशन आणि v डॅश आला इज इक्वल टू रूट 3/2 इंटू v. म्हणजे या ठिकाणी याची वेलोसिटी किती आहे? root 3/2 into v. So this is option B. Okay. So next MCQ we can see in the next lecture. Thank you.